पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील जे चिंचोली गाव आहे, या चिंचोली गावामध्ये काल सर्वात जास्त पाऊस झाला। खरं तर 100 मिलीमीटरच्या आसपास हा पाऊस झाल्याची नोंद झालेली आहे। पण हा जो अचानकपणे जोरदार पाऊस आला त्यात अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। अनेक नागरिकांच्या घरात पाणी देखील शिरलेलं आहे। मी आता चिंचोली गावामधील एका छोट्याशा कुटुंबातील घरात आहे। खरं तर हे शेतकरी कुटुंब, गरीब कुटुंब आहे आणि काल जे पाऊस आला त्या पावसामुळे हे आपण पत्र्याचं घर पाहतोय आणि या पत्र्याच्या घरात त्यांचं जवळपास 15 पोती धान्य, त्यामध्ये गहू असेल किंवा ज्वारी असेल असं धान्य होतं। हे सगळं धान्य भिजलंय। तर आपण हे समोर पाहतोय की संसार उपयोगी सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू अशा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत आणि या अचानक आलेल्या पावसाने सगळा संसार उद्ध्वस्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चिखल अख्ख्या पूर्ण घर जे आहे या घरात चिखल असल्याचं पाहायला मिळते। खरं तर ही सगळी घटना समोर आल्यानंतर दौंड तालुक्याच्या तहसीलदारांनी या ठिकाणी पाहणी देखील केलेली आहे। मात्र गरीब लोकांचं मोठ्या प्रमाणात या पावसाने नुकसान झालेलं आहे। या ताई देखील या ठिकाणी आहेत, त्यांचं हे घर आहे। ताई, अगदी डोळ्यासमोर अख्खा संसार तुमचा उद्ध्वस्त झालाय, धान्याची पोती भिजलीत, सगळे संसार उपयोगी गोष्टी खराब झालेल्या आहेत आणि अगदी आपण भांडी देखील पाहतोय की चिखलानी भांडी माखलेली आहेत। काय नेमकं किती वाजता हे सगळं घरात तुमच्या पाणी शिरलं, काय झालं होतं? 4च्या सुमारात शिरलं पाणी। दवाखान्यात गेलते मी, तिकडून आले, फोनच लागाना म्हणून मुलाला म्हणलं फोन का उचला ना म्हणून मी तिकडून आले। लवकर आलो तर पाणीच काढून देत होतो। पाणी एकाएकीची घरात शिरलं, आम्हाला काहीच करा येईना। घरातल्या वस्तू वाहून गेल्या निम्या अर्ध्या। मग दरवाजा घेतला लावून, गुरं ही बाहेर काढली। कुठलंच उचलायला काय म्हणजे उचलायचं हे राहिलंच नाही। डोक्या इतकं पाणी आलं, आम्हाला काही सुचलंच नाही। कुठपर्यंत पाणी भरलं होतं घरात? इथपर्यंत असं गड्या इतकं होतं पाणी। पाठीमागं दिसतंय ते सगळं धान्य भिजलं? समद भिजलंय धान्य। गव्हाच्या 19 गोण्या आहेत, गव्हाच्या 20 गोण्या, ज्वारीच्या 2-3 पिशव्या, गुरांचं खुराक, ही किराणा भरला होता मागल्या 2 दिवसात। समद गेलं वायाला, भिजलं। काय कुठलं ठेवायला जागा नाही, कुठलं बाहेर काढावं कुठलंच ठेवावं हीच काही काढाना। मग आता कसं काय? आता धान्याचं गुरं, आता धान्याचं काय, आता ते फेकूनच द्यावं लागेल। धान्य काय खायच्या ह्याचं उपयोगीचं राहिलेलंच नाही। वर्षभर पुरल म्हणून हे सगळं धान्य तुम्ही ठेवलेलं असेल, आता पुढचं वर्ष कसं काय? मग आता पुढचं वर्ष काय घ्यायचं, पाहुण्या रावळ्यांकडून मदत, पाहुण्या रावळ्यांकडून मदत घ्यायची। कसं तरी आता काय, आता हे झालेले नुकसान तर काय आता हीच व्हायना। मला माझं एवढं सरकारला म्हणणं आहे की इथं मोरीची किंवा पुलाची व्यवस्था करावा, होता होईल एवढी, जेणेकरून आमचं नुकसान म्हणजे त्याच्यामुळं बार नुकसान होते आमचं। नक्कीच आपण पाहतोय की ही सगळी वेदना देणारी घटना आहे। अख्खा संसार यांचा पाण्यात गेलेला आहे। धान्य भिजलंय, भांडी चिखलात भरलेली आहेत आणि आजूबाजूला सगळं चिखलाचं साम्राज्य दिसतंय। या ठिकाणी जे दौंडचे तहसीलदार आहेत यांनी देखील या ठिकाणी पाहणी केलेली आहे। सगळा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। शासनाकडून मदत मिळणं गरजेचं आहे। काय पुढची प्रक्रिया असणार आहे याच्यामध्ये? आजच आपण इथला पंचनामा करतोय। शासनाकडून जी सानुग्रह अनुदानाची तातडीची मदत असते ती आज किंवा जास्तीत जास्त उद्यामध्ये त्यांना मिळून जाईल। तसेच यांना आज आपण स्थानिक रेशन दुकानदार मार्फत 5 किलो धान्य मोफत स्वरूपात देतोय, जेणेकरून त्यांना पुढील काही दिवस त्याच्यामध्ये त्यांचे 15 ते 20 पोती धान्य भिजलंय, पुढील काही दिवसासाठीचं आहे आणि सानुग्रह अनुदान हे तातडीची मदत म्हणून देता येतं आणि त्यानंतर उर्वरित त्यांचं जे नुकसान झालंय त्या संदर्भात पंचनामा करून पुढील अनुदान देण्याची कारवाई केली जाईल। आपण पाहतोय की तहसीलदारांकडून सांगण्यात येतंय की त्यांना तात्काळ जी मदत सरकारमार्फत करण्यात येईल ती मदत केली जाईल। मात्र आपण त्यांच्या घरासमोरचं हे दृश्य पाहतोय, अगदी तळं असल्यासारखं पाणी साठलेलं आहे। शेजारी घराचं बांधकाम सुरू आहे, गाई गुरं दिसतोय आपण, त्यांच्या पुढे चारा देखील पडलेला नाहीये। जी पावसाने जी भयावह परिस्थिती या ठिकाणी, वाईट परिस्थिती जी दिसते, अगदी गुरांना चारा नाहीये, दारात तळ्यासारखं पाणी साठलेलं आहे, रस्ते वाहून गेलेले आहेत आणि ज्या संसार उपयोगी वस्तू आहेत त्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। अगदी चिखलाने भांडी देखील त्यांच्या घरात, ते म्हणतायत की 6 ते 7 फूट काल पाणी शिरलं होतं आणि चिखलाने त्यांच्या घरातील भांडी देखील भिजलेले आहेत। मी मगाशी या ठिकाणी आलो तेव्हा या आजी इथं बसल्यात, अगदी त्यांच्या डोळ्याला पाणी आल्याचं दिसतंय। कारण साहजिक आहे की आपलं कष्टाने कमवलेलं असं सगळं जेव्हा पावसाच्या पुरात वाहून जातं किंवा धान्य जे आहे कष्टाने वर्षभर शेतात कष्ट करून धान्य त्यांनी ठेवलं होतं की जेणेकरून पुढच्या वर्षी 2 वर्ष ते धान्य वापरता येईल, मात्र ते धान्य देखील त्यांच्या डोळ्यादेखत सगळं हे धान्य भिजलेलं आहे। आणि आता त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहतोय मी। आजी,
वर्षभर सगळं संसार वाहून गेलाय. संसार काय सारं लुस्कानीच बाजू तवा झालतं, तवा बी लय लुस्कान झालती, पण म्हणलं ती झाली डगफुटी, पण आता बी कसं काय झालं काय माहिती. सगळं धान्य भिजलंय. आजी अगदी गादी आणलंय, फ्रीजन ही होता आतमध्ये, काय माग मोटर आहेत 2 ह्याच्या पुटीची मोटर, पाणी माराय मोटर घेतली होती, सारे पाण्यातच गेलं सार. तहसीलदार साहेब म्हणतायत की लवकरात लवकर जेवढी होईल तेवढी मदत आम्ही करणार आहे. केलीच पाहिजे मदत. अहो गरीबाला 12 महिने खर्च करायचा, कष्ट करायचं, आणि असं म्हणल्यावर काय करायचं. आता उद्यापासून खायला धान्य पण नाही आजी, सगळं भिजलं. सगळं भिजलं धान्य. आता हे वाळू घालाय तरी जमतंय का, कसं काय वाळू घालायचं. काय काय धान्य होतं आजी घरात? गहू आहे, ज्वारी आहे, आवलंय, कांद्याचं बिन सगळं, आता सगळं आहे, सारा संसारच इथं होता ना. भांडी पण वाहून गेली काल सगळी. लय पिठाचं डबन ही काही गोळा केल्यात सारी, एकूण गुरांच्या कुंड्या वाहून जावत होय. गुरांच्या कुंड्या तेव्हा का तिकडे एक कुंडी गेली. इतकं वाहून जात असतं वय. असला पाऊस आणि असलं पाणी बाया, लय अवघड झाले बाय. आमची परिस्थिती तर लय अवघड झाली. रात्री झोप नाही राहत सर. काय करायचं, करावंच काय आता. आहे का इथं करून खायला तरी येतंय का. असलं होऊन बसले. म्हणलं रानात गुराढोराची सोय लागते म्हणून रानात राहायला बरं वाटतं. गावात पाण्याची 12 महिने बोंब आहे म्हणून म्हणलं इथं पाण्याची सोय लागते म्हणून म्हणलं इथं रानातच बरं आहे. गुराला चारा पण नाही आजी. तुमची गुरं इथं बांधली, चारा पण नाही गुरासमोर. काय चारा सारं पाण्यात पवत आहे, आणि कसं काय चारा तरी टाकायचा गुरांना. गुरं सुद्धा ती वासर बुडायला लागली होती. ते पाहुणं आलं म्हणून पाहुण्यांनी सारी बाहेर काढली तिकडं लांब सडकच्या पड्याला. नाही तर काय झालं असतं या वासराचं आणि ह्याचं. इतकी अवघड परिस्थिती झाली बाया. पाहतोय की आपण दौंड तालुक्यातील चिंचोली हे गाव आहे. मोठ्या प्रमाणात काल या ठिकाणी पाऊस पडलाय. प्रशासनाने या ठिकाणी भेट दिली. त्यांना तातडीची जी मदत असेल ती केली जाईल असं देखील सांगितलं जाते. मात्र कष्टाने पिकवलेलं धान्य असेल किंवा जनावरांना खाद्य देखील नाही, आणि घरासमोर तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. घराशेजारचा रोड देखील खचलेला आहे. आता प्रशासनाने यांना लवकरात लवकर मदत करावी ही अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते. पाहावं लागेल की प्रशासनाकडून काय आणि कशी मदत केली जाते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.